वर्षातून एकदाचं यमदेवतेसाठी यमदीपदान हे केलं जातं, तर ते म्हणजे दिवाळीमध्ये. दिवाळीमधील धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा झाल्यानंतर यमदेवतेसाठी हा दिवा प्रज्वलित केल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते. नैसर्गिक मृत्यू हे कोणीही टाळू शकत नाही, पण अकाली मृत्यूचे भय हे नाहीसे करण्यासाठी आपल्याला यमदेवतेला अशा प्रकारचा दिवा या दिवशी आहे तो प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर हाच एक मंत्र आहे तो आपल्याला या दिवशी आहे तो बोलायचा असतो. तर आपल्याला या दिवशी यमदेवतेसाठी कोणत्या प्रकारचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, कणकेचा घ्यायचा आहे की मातीचा घ्यायचा आहे, कोणत्या प्रकारचा करायचा आहे, घरात लावायचा आहे हा दिवा की बाहेर लावायचा आहे, वात आहे ते आपल्याला कोणत्या प्रकारची आहे ती घ्यायची आहे, एक वात असणारी घ्यायची का 2 वाती घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर तेल हे आपल्याला कोणत्या प्रकारचं वापरायचं आहे, दिव्याची दिशा आहे ती आपल्याला कोणती ठेवायची आहे आणि कोणत्या शुभमुहूर्तावरती हा जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्यावरती क्लिक करा. तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती येथे मिळेल. श्री स्वामी समर्थ.